नगरमध्ये झालेली जी घटना आहे, जी वारंवार सर्वांच्या फीडमध्ये येताना दिसतच असेल, की जी घटना झालेली आहे की तिघांचाही एका फॅमिलीमध्ये नंतर झालेला आहे आणि कशा पद्धतीने झालं, काय झालं, प्रत्येकाचे वेगवेगळे दिसून आहे आणि प्रत्येकजण वेगवेगळा व्हिडिओ करून टाकत आहे, पण एक्झॅक्टली काय आहे ते काहीच माहिती नाही आहे. तर हाच पॉईंट धरून आजचा हा व्हिडिओ असणार आहे, हा ब्लॉग असणार आहे. हाय हॅलो एव्हरीवन, कसे तुम्ही सर्वजण? मस्त मध्ये, मी पण खूप छान मस्त मध्ये. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत नवीन अशा एका ब्लॉगमध्ये. सो ब्लॉग तर दिवसभरात सगळं तर झालेलंच आहे, खाणं पिणं चिकन मटन. संडे असल्यामुळे कसं पूर्ण दिवस असा कामाचाच निघून जातो आणि खूप सारं काम पण असतं संडेला म्हणायला गेलं तर गुरुवारी. सो कामं वगैरे सगळे झाले, दुपारची जेवणं वगैरे पण झालेली आहेत आणि त्यानंतर आज चिकनचा बेत असतो, संडे तर ठरलेलाच आहे आणि करावंच लागतं, एरवीसाठी आणावं लागतं. कारण की मग तीन व्हरायटी असतात. मग ते सगळं करून झालं, सगळं आटपून झालेले आहे. असं म्हणायला गेलं ना तर कपड्यांनी तो वैताग आणला अक्षरशः. नको वाटतं की कपडे वरती कोणते देऊन टाकावे, कितीही कमी केले तरी तो बोजा वाढतच जातो. आता मी एवढा घडा घातलेल्या आहेत ना कपड्यांच्या. हा एवढा पसारा तर झालेलाच आहे. आता हा ठेवायचा कुठे, कशा पद्धतीने, त्याचाच विचार करणं चाललं. कपाट पूर्ण भरले, हे कपाट पूर्ण भरले, ते कपाट पूर्ण भरले, नुसतं कपडे भरले, नुसतं कपडे कपडे कपडे. सो त्याच्यामुळे आता बनवते चहा, भूक लागले. 1 मिनिट, फोन आला मला, यायला पण निघालेच. सो मी पण लावते लाईट संध्याकाळची, 2 लाईट फुल अनुजेड. सो आता चहा घेते बनवून, थोडंसं गरम करून घेते, बिकॉज दुपारी गरमागरमच चहा पण लावलं होतं, त्याच्यामुळे मला आपण थोडं गरम करायला ठेवलं. आणि इकडे चहा पिऊन जाता, चहा अद्रकचा. हे येते चहा प्यायला, मला पण लागले तलब चहाची. दोन्ही होईल. आला 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 आला, हिरो आला, हिरो आला, आमचा हिरो आला, आमचा हिरो आला कामातून. आज तो मजा आहे बाई. क्या लाया है? गिरवी लाया हमारे लिए पानी पूरी, तो खाएंगे पानी पूरी. अरे फाटलं ते आणायला गेलो तर. कसं वाटतंय? खरं बोल ना, काय वाटतंय? अरे लाइटिंग पण कसली वाटत होती, पण ते पूर्ण आला असतं ना ते ग्रीन वाला. त्या 11:30 वाजता त्याचा फोन आला होता त्या मिशोवाल्याचा. एवढं 11:30 वाजता पार्सल घेऊन येतं का रात्री? त्या दिवशी पण फोन आलेला, तो बोलत कोणाचा फोन आहे ते पार्सल वाल्याचा होता. गेलीच नाही आणायला आणि ते पार्सल राहून गेला. तर ते पार्सल असतं तर मी तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ तुमच्यावर शेअर केला असता, मी काहीतरी नवीन केलंय म्हणून. पण ते आलंच नाही तर काय शेअर करू. थांबलं, आता चहा घेते पण मी. आणि हुकून ह्याला 2A टेप लावून चिटकवू शकतो, ते फ्लावर पॉट्स आहे ना ते. तर हे कपड्यांचं ठेवून घेते पहिला, चहा टाकले इथे आणि कपड्यांचं सेटअप करून घेते, झाडू मारते. बटाटे पण आले, खूप दिवस झाले. बटाट्यांशिवाय आमचं काय चालत नाही, प्रत्येक गोष्टीत बटाटे लागतात. नवराच बटाटाचा एक नंबरचा. तो हे एवढे बटाटे आणलेत कारण की पराठा वगैरे बनवायला कुठेतरी, ते म्हणतात ना काय बनवतो आम्ही, ते चिप्स असतात ना छोटेवाले, ते फ्रेंच फ्राईज, ते करू शकतो. काय ना काय चालू असतं कारण की सॉस असतो आपल्या घरी. सॉस असल्यावर निर्वीची मजा असते. मग निर्वीला नवीन नवीन चोचले पुरवायचे असतात, मग ते करायचं असतं. थोडं हा वाला शीट आहे ना, हा लावलाय व्हाईट कलरचा. पूर्ण 5 शीट मिळाल्या होत्या ना, मिशोवरनं मी ऑर्डर केली होती. तर हे 5 शीटचे आल्या होत्या, पूर्ण घरचं भरून गेले ते 5 शीटनेच. अजून त्याला डेकोरेशन करायचं, त्याच्यामुळे नाही. पूर्ण जेव्हा होईल ना पूर्ण सेटअप, तेव्हा मी तुमच्यावर शेअर करेन. सध्या नाही. ठीक आहे, चला तर. असू दे. जकीन बघा आमची केस गळ्यात बांधून दिवसभर केस गळ्यात असतात. केस धुतली ना काहीचा हाच तमाशा असतो मॅडमचा. आणि विंचरायला गेली का मग दुखतात तिची केस तडाडतात.
तर बघा हावरी लोक कशी खायला सुरुवात करतात. ही तर पहिली हावरी आहे. होते का तुझे तोंडाच्या हिशोबानेच घे. काय ना लकी नाही तर अडकून राहील. तुमचा काला माकड बघा. काला माकड कधी न सांगता घेऊन येतो, नाही तर काला माकड कधी येणार नाही. ही गोरी माकड आणि हावरी एक नंबरची. गोरी खाऊन दाखव चल. अगं खाऊन तिखट पाणी बसशील नाही तर जाऊन. आणि तोंडात तर बसत नाही ती पुरी बिचारी. आधीच ते दात सशासारखे. अंकल मना केलं ना मीडियम दो. आज ऑफिस में बहुत काम था, बहुत ज्यादा थक गया हूँ. आज नहीं कल चलेंगे या फिर आज मेरे बहुत ज्यादा हो दे ना आताच तर ठेवलं. तुमने मेरी बहुत बड़ी प्रॉब्लम सॉल्व कर दी बेटा. माणूस ना एक नंबरचा बेकार माणूस. मेरा मूड खराब था लेकिन अब मुझे ये मूवी टिकट मिल गई है तो चिंता की कोई बात ही नहीं है. यू आर सो स्वीट बाय बेटा. तुम ना होते तो मुझे ये खुशियों की टिकट कैसे मिलती. अरे शांत. आणि आता आपण चहा पाणी सगळं झालेलं, नाश्ता करून झालेला आहे. जो विषय आजचा या थंबनेलचा आहे आणि सगळ्यात जास्त व्हायरल होणारा आहे त्या गोष्टीवरती धरून आजचा व्हिडिओ असणार आहे. सो संगीताताई म्हणायला गेलं तर प्रपंच त्यांचा म्हणजे कुटुंब खूप छान, अगदी लहान होते, बट इन 3 लोक राहणारी सुखाचा संसार चालला होता. गडगंजचं प्रॉपर्टी म्हणजे जेवढं माणसाला हवं असतं त्या पद्धतीचं होतं, कारण की त्या एक युट्यूबर पण होत्या आणि त्यांचे युट्यूबचे व्हिडिओ आता जास्तीत जास्त प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत, इंस्टाग्रामचे होत आहेत. तर एक युट्यूबर असताना त्यांनी त्यांच्या संसारामध्ये होणाऱ्या काही छोट्या मोठ्या गोष्टी, सुखदुःख जे आहेत ते मांडण्याचा प्रयत्न त्या करत होत्या. खूप सुखी कुटुंब चालत असताना मला पण अशी एखादी गोष्ट अशी कळलेली नाहीये की एक मुलगा जो आहे, मुलगा गेल्यानंतर म्हणजे मोठा मुलगा गेल्यानंतर 6 वर्षांनंतर म्हणजे ते दुःख, त्यानंतर त्या त्यांच्या नंदेचा एक विषय काढत आहेत की नंदेमुळे घराचा पूर्ण बरबादी झालेली आहे सगळ्या गोष्टी. तर आता एक एक व्हिडिओच्या माध्यमातून त्या निघतंय म्हणजे त्या गोष्टी आणि त्या व्हायरल जास्त प्रमाणात होतात. कुणाला म्हणायला गेलं तर हा एक मुलगा अभ्यासामध्ये म्हणायला गेलं तर एकदम हुशार, 10वीला 95% पास झालेला आणि जी परीक्षेचा अभ्यास हा करणारा होता. मोबाईल म्हणायला गेलं तर कोणाला देत नाही. 10वी पास झाल्यानंतर प्रत्येक मुलाच्या हातामध्ये मोबाईल असतो, मोबाईल देखील होत आणि उगाचच अफवा पसरली जाते की त्या एका मोबाईलच्या कारणावरून त्यांनी आपल्या आईबाबांचा जीव गमावला किंवा स्वतःचा पण अंत करून घेतला आणि आईबाबांचा देखील. पण तसं ऍक्च्युली नाही एक्झॅक्टली म्हणायला गेलं तर. मुलगा अतिशय हुशार होता. आईबाबांना, आईला तर सतत कामामध्ये मदत करणं हा त्याचा एक हे होता, कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये तो त्याच्या आईबरोबर दिसतोयच आहे. एवढं बॉन्ड चांगलं होतं त्यांचं. वडील देखील प्रायव्हेट एखाद्या ह्याच्यामध्ये कामाला होते, ड्रायव्हर म्हणून काम करत होते. घर त्यांचं व्यवस्थित आहे, सगळं छान चाललं होतं. पण ज्यावेळेस हे व्हिडिओ आता एक एक बोलताना दिसते त्यांच्या, तर त्यांनी त्यांच्या नंदीचा उल्लेख केलेला आहे की संसार सुखाचा चालवत असताना विष घालवण्याचं कामही करते किंवा तिला बघवत नाहीये. खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी त्या मांडलेल्या आहेत म्हणायला गेलं तर. आणि आपण कोण आहोत आता, एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. आणि त्यांच्या घरामध्ये एक श्वान देखील आहे, म्हणजे त्यांनी कुत्र देखील पाळलेलं आहे. तर ते बिचारे एकटं, ज्याला तेव्हा कळलं की आपली मालकीन आता नाही आहे, आपल्याला सोडून गेलेली आहे, खरंच त्याचा आक्रोश आपण माणसांमध्ये ना आपण थोड्या दिवसांनी विसरून जातो, पण ते श्वानमुख जनावर जे आहे ना ते कधीही विसरत नाही. त्याला केलेले उपकार, त्यांची जाणीव हे नेहमी डोक्यात ठेवत असतं. सो ते बिचारा विहुळत बसलेलं आहे, त्यांच्या दुःख जे झालेलं आहे त्याला. तर श्वान देखील एकटंच पडलेलं आहे. बिचारे त्यांचे आई बाबा संगीताताईंचे, म्हणजे किती मोठा प्रसंग आहे आणि खूप साऱ्या गोष्टी. आणि उगाच त्या कुणाला दोष दिला जातोय की त्यांनी तर म्हणजे कसं घरातलं वातावरण हे एक म्हणतात ना, दोघात तिसरं आल्यानंतर
सगळ्या गोष्टींची वाट लागून जाते. तसाच प्रकार त्यांच्या ह्याच्यामध्ये झालेला आहे. आणि दोघं तिसरं आल्यानंतर एखाद्याचं कान भरवणं, एखाद्याबद्दल सतत सांगणं, निगेटिव्ह बोलणं, आणि हा सगळा परिणाम त्या मुलाच्या मानसिकतेवरती झाला होता. आणि रोज द्वेष म्हणजे घरात भांडणं, आईवडिलांची ही नेहमी पाहत असणं. आणि अगोदर पण सुसाईडचा अटेम्प्ट केला होता त्याच डोंगरावरती जाऊन. तेव्हा देखील समजूत काढून त्यांनी पुन्हा घरी घेऊन आले होते, पण पुन्हा त्यांनी म्हणजे त्याचं करण्याचं हे एका अर्थी बरोबर होतं, एका अर्थी चुकीचं पण म्हणू शकतो. कारण की आपण टोकाचा निर्णय घेऊन आत्ताच्या घडीला म्हणायला गेलं तर तो गेला असतं तर ते आई बाबांनी काय केलं असतं. आणि एवढ्या सगळ्यांनी विनवण्या करून सुद्धा त्याने ऐकलेलं नाहीये. आणि जेव्हा दोघं गेली, म्हणजे बाबा वाचवायला गेले आणि ते खाली पडला तो दोघं देखील, आणि पाठून मग त्याच्या आईने देखील जीव म्हणजे प्राण त्यागलेले आहेत. सो आपल्याला असं नुसतं बघून त्या व्हिडिओमध्ये इतकं हळहळ व्यक्त होते. अक्षरशः त्या गोष्टीचा आता तर पाठी कोणच नाहीये पाहायला. आणि ज्या व्यक्तीने ह्या सगळ्या गोष्टींचा हे केलेला आहे तिचं काय होत असेल, जिच्यामुळे एवढा सगळा बाजार झालेला आहे प्रॉपर्टीमुळे. मी म्हणते काय गरज पडली आहे? अरे माणसं आहेत तोपर्यंत माणसांना जपा, ती नाती जपा. जोपर्यंत आपल्यातली माणसं असतील तर आपल्या सगळ्या गोष्टी होत असतात. एखादा माणूस निघून गेल्यानंतर तळतळाट त्याचीही काय फायदा त्या सगळ्या गोष्टींचा. सो त्यांच्या आत्म्याला शांती लाभू, भावपूर्ण श्रद्धांजली. कारण की बोलताना पण इतकं वाईट वाटते. सो कसं होत असेल तर मुलांनी पण विचार केला पाहिजे. आणि त्या आयफोनचं कारण तर इतकं गाजलंय, बापरे बापरे. इंस्टाग्राम उघडला नाही का उघडला का चालू होऊन जातो. सो एक्झॅक्टली कारण काय आहे? ज्यावेळेस मटा टाइम्स जे आहे ते त्यांच्याशी बोलत असताना चुलत्यांना जेव्हा विचारलं त्यावेळेस ते म्हणाले, सर त्यांनी सांगितलं की तो मुलगा अतिशय हुशार आहे. आणि घरातले वातावरण हे वादग्रस्त असल्या कारणाने, भांडण होत असल्या कारणाने हे टोकाचं पाऊल घेतलं गेलेलं आहे. पण ते चुकीचं आहे. आपण जिसर बसून एकत्रित त्याच्यावरती तोडगा निघाला असता. पण हे सगळ्यांच्या जीवावरती घेतलेलं आहे. आणि अक्षरशः संपूर्ण सोशल मीडिया ह्याच्यावरती खळखळ व्यक्त आणि म्हणतात ना व्यक्त करते. खूप वाईट वाटतं या गोष्टींचं. त्याच्यामुळे मुलांना आपण जेवढ्या या गोष्टीपासून हे करू, म्हणजे जेवढी लागणार आहे गरज त्या गरजेपुरतंच देणं खूप गरजेचं आहे. अति लाड खूप महागात पडतात. सो त्या मुलाची तर चूक मला तर वाटत नाहीये. कुठेतरी पालकांना येऊन तिकडे त्यांनी तोडगा काढला पाहिजे होता. तेव्हा जाऊन ही घटना कुठेतरी दुरुस्तीस आली असती असं तरी माझ्या मते मला वाटतंय. सो जास्त लेंदी व्हिडिओ न करण्यात अर्थच नाहीये. त्यांच्या कुटुंबावरती, त्यांच्या आईवडिलांवरती, संगीता ताईंच्या, कारण की त्यांच्या युट्यूबला पण आता येतात. ऍक्च्युली मला ओळखायलाच नाही आलं की ते त्याच आहेत का म्हणून. पण ज्यावेळेस मी, कारण की त्यांचं ना संगीता पाटील म्हणून नाव आहे आणि इथे चांदुगडे म्हणून काहीतरी आडनाव आहे, सरनेम आहे. तर थोडंसं गफलत झाली. नंतर चेक केलं तर नाही, ह्या त्याच आहेत ज्या सोशल मीडियावरती पण अग्रत होत्या. फेसबुकला, इन्स्टाला, युट्यूबवर होत्या चांगल्या त्या. सो जास्त व्हिडिओ लेंदी नाही बनवते. आजचा व्हिडिओ हा एवढा पुरताच होता. सो चला तर मग भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, आवडला तर शेअर करा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सपोर्ट करत चला गाईज, तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. सो थँक्यू, बाय बाय.